नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 13 नोव्हेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतदान किती झालेले आहे? प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार 2025 यंदा कोणाला भेटलेला आहे? यंदाचा अण्णासाहेब चिरमुले पुरस्कार हा कोणाला भेटलेला आहे? मलाबार सराव हा कोणत्या 4 देशांचा संयुक्त सराव आहे? आणि वंदे मातरम हे गीत प्रथम कोणत्या कादंबरीमध्ये आलेले आहे? आपल्याला माहीतच आहे की वंदे मातरम या गीताला नुकतेच 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्याबद्दल देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे आजच्या अतिशय महत्त्वाच्या अशा चालू घडामोडी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूयात कालच्या एका प्रश्नाने. यंदाचा म्हणजे 2025चा बुकर पुरस्कार कोणत्या लेखकाला मिळालेला आहे? तर याचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 डेव्हिड सलॉय. आपण कालच्या व्हिडिओमध्ये याबद्दल सविस्तरपणे माहिती पाहिलेली आहे. बुकर पुरस्कार आपल्याला वेळोवेळी वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारले जातात. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा असा कालचा व्हिडिओ आहे. बुकर पुरस्कार 2025 हा डेव्हिड सलॉय या हंगेरियन लेखकाला भेटलेला आहे आणि त्यांच्या कादंबरीचं नाव होतं फ्लेश. आणि बुकर पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच हंगेरियन लेखक होते. विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी नोबेल पुरस्कारांचा साहित्याचा जो नोबेल पुरस्कार आहे तो देखील हंगेरियन लेखकांनाच मिळालेला आहे. त्यामुळे आपल्याला सध्या बुकर पुरस्कार, नोबेल पुरस्कार हे सर्वच पुरस्कार आपल्याला आगामी परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे याबद्दल चर्चा केलेली आहे. कालचा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. आता पाहूया 13 नोव्हेंबर दिनविशेष. 13 नोव्हेंबर 1913 रवींद्रनाथ टागोर यांना स्वीडिश अकॅडमीने गीतांजली या साहित्यासाठी नोबेल पारितोषिक जाहीर केले. 13 नोव्हेंबर 1917 महाराष्ट्राचे 5वे व 9वे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा आजच्या दिवशी जन्म. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे 13 नोव्हेंबरचे हे दिनविशेष होते. आता आपण आपल्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये 1951 नंतर सर्वाधिक मतदान किती टक्के झाले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 61.2, पर्याय क्रमांक 2 63.5, पर्याय क्रमांक 3 66.91 आणि पर्याय क्रमांक 4 70.2. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 66.91. तर नुकतीच बिहार निवडणूक ही पार पडलेली आहे आणि आता सर्व एक्झिट पोल देखील बाहेर येत आहेत. 14 नोव्हेंबर या दिवशी आता मतमोजणी होणार आहे. त्या अगोदर आपण बिहार निवडणुकीमध्ये किती मतदान झाले याबद्दल थोडक्यात चर्चा करूया. 1951 नंतर सर्वात जास्त मतदान बिहारमध्ये झालेले आहे. त्यामुळे लक्षात घ्या 1951 नंतर आत्तापर्यंतचा म्हणजे 2025चे जे इलेक्शन झालेले आहेत हे सर्वाधिक हायेस्ट एकूण मतदान झालेलं आहे. एकूण मतदान झालेलं आहे 66.91%. एकूण महिलांचं मतदान आहे 71.6%. तर एकूण पुरुष मतदान आहे 62.8%. एकूण 2 टप्प्यांमध्ये हे मतदान झालेले आहे आणि 14 नोव्हेंबर रोजी आता मतमोजणी होणार आहे. प्रश्न क्रमांक 2. प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार 2025 यंदा कोणाला जाहीर झालेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 विनोद शिरसाट, पर्याय क्रमांक 2 अभय बंग, पर्याय क्रमांक 3 राजदीप सरदेसाई आणि पर्याय क्रमांक 4 गिरीश कुबेर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विनोद शिरसाट. तर विनोद शिरसाट यांना आता प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार हा नुकताच जाहीर झालेला आहे. नागपूरच्या मारवाडी फाउंडेशनतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार यंदा साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाट यांना जाहीर झालेला आहे. हा पुरस्कार 27 नोव्हेंबर रोजी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पद्मश्री डॉक्टर अभय भंग हे भूषवणार आहेत. समाज प्रबोधनासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराची रक्कम आहे 1,00,000 रुपये रोख आणि सन्मानचिन्ह. त्यामुळे लक्षात ठेवा प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार विनोद शिरसाट यांना. प्रश्न क्रमांक 3. यंदाचा अण्णासाहेब चिरमुले पुरस्कार कोणत्या संस्थेला जाहीर झालेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 विचार मंच फाउंडेशन, पर्याय क्रमांक 2 नाम फाउंडेशन, पर्याय क्रमांक 3 जलसाक्षर भारत अभियान आणि पर्याय क्रमांक 4 लोकसत्ता ट्रस्ट. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नाम फाउंडेशन. तर नाम फाउंडेशन या संस्थेला यंदाचा अण्णासाहेब चिरमुले पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. युनायटेड वेस्टर्न बँकेचे संस्थापक वा ग चिरमुले यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा अण्णासाहेब चिरमुले पुरस्कार यंदा नाम फाउंडेशनला जाहीर झाले आहे. या पुरस्कारात सन्मानचिन्ह आणि 1,00,000 रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. विविध क्षेत्रांमध्ये समाजासाठी अमूल्य कार्य करणारा
अमूल्य कार्य करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तींना हा सन्मान दिला जातो. नाम फाउंडेशन ही नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी सामाजिक जाणीवेतून स्थापन केलेली संस्था असून सप्टेंबर 2015 मध्ये तिची स्थापना झालेली आहे. ही संस्था महाराष्ट्रातील दुष्काळी भागांतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना पुनर्वसन, आर्थिक मदत आणि स्वावलंबनाचे धडे देते. त्यामुळे लक्षात ठेवा, अण्णासाहेब चरमोली पुरस्कार नाम फाउंडेशन या संस्थेला जाहीर झालेला आहे. अतिशय महान असे कार्य नाम फाउंडेशन मार्फत स्पेसिफिकली मराठवाडा या विभागामध्ये केले जाते आणि नाम फाउंडेशनची स्थापना ही नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी सामाजिक जाणीवेतून केलेली आहे. 2015 या वर्षी याची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 4. मलाबार सराव हा कोणत्या 4 देशांचा संयुक्त नौदल सराव आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 भारत, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स. पर्याय क्रमांक 2 भारत, रशिया, चीन, अमेरिका. पर्याय क्रमांक 3 भारत, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, जपान. आणि पर्याय क्रमांक 4 भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जपान. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जपान. तर नुकताच मलाबार सराव 2025 हा सुरू झालेला आहे. हे ठिकाण आहे उत्तर पॅसिफिक महासागर, गुआम जवळ. म्हणजे अमेरिकेतील हे रणनीतिक क्षेत्र आहे. 10 नोव्हेंबर 2025 या दिवशी हा मलाबार सराव 2025 हा सुरू झालेला आहे. यातील मुख्य मुद्दे जाणून घेऊया. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या क्वाड देशांचा हा संयुक्त नौदल सराव आता सुरू झालेला आहे. भारताचे प्रतिनिधित्व स्वदेशी बनावटीच्या INS सह्याद्री या स्टेल्थ गाइडेड मिसाईल फ्रॅगेटने केलेले आहे. या सरावामध्ये संयुक्त ताफा संचालन, पाणबुडी विरोधी युद्ध, गनरी ड्रिल्स आणि हवाई मोहिमा यावर भर दिला जात आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेमध्ये मलाबार सराव याबद्दल विचारलं जाऊ शकतं. मलाबार सराव हा थोडासा जुना सराव आहे आणि प्रायमरली हा भारत आणि अमेरिका या 2 देशांदरम्यान होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि जपान या दोन्ही देशांना ॲड केलेले आहे आणि सध्या हा सराव क्वाड देशांचं प्रतिनिधित्व करतो. लक्षात घ्या हा नौदल सराव आहे. हा बाकीचा कोणताही आपल्याला प्रश्न येऊ शकतो, परंतु लक्षात घ्या हा संयुक्त नौदल सराव आहे. थोडक्यात आपण मलाबार सरावाची पार्श्वभूमी पाहूया. 1992 मध्ये भारत अमेरिका यांचा द्विपक्षीय नौदल सराव म्हणून याची सुरुवात झाली होती. परंतु त्यानंतर 2015 मध्ये जपानने यामध्ये सहभाग घेतला होता आणि 2020 पासून ऑस्ट्रेलियाने देखील या मलाबार सरावामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि 2020 पासून आता क्वाडच्या चौकटीत एकत्रित सामुदायिक सुरक्षेचे प्रतीक देखील बनलेलं आहे. याचे महत्त्व काय आहे? तर सहभागी देशांतील समुद्री सहकार्य, संवाद आणि संरक्षण समन्वय हे मजबूत करणे, मुक्त, समावेशक आणि नियमाधारित इंडो पॅसिफिक दृष्टिकोनास बळकटी देणे आणि भारतासाठी विशेष म्हणजे महासागर दृष्टिकोन म्हणजेच म्युच्युअल अँड होलिस्टिक ॲडव्हान्समेंट फॉर सिक्युरिटी अँड ग्रोथ अक्रॉस रिजन्स हे साकार करण्याचे हे पाऊल मानले जात आहे. तर लक्षात घ्या मलाबार सराव 2025 हा भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या 4 देशांचा हा संयुक्त नौदल सराव आहे. प्रश्न क्रमांक 5. वंदे मातरम हे गीत प्रथम कोणत्या कादंबरीमध्ये आलेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 देवी चौधराणी. पर्याय क्रमांक 2 आनंदमठ. पर्याय क्रमांक 3 दुर्गेश नंदिनी आणि पर्याय क्रमांक 4 राजसिंह. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आनंदमठ. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की नुकतेच वंदे मातरम या गीताला 150 वर्ष आता पूर्ण झालेले आहेत. 2025 हे वर्ष वंदे मातरम गीताच्या 150 वर्षाच्या गौरवपूर्ण प्रवासाचे प्रतीक आहे. वंदे मातरमचे रचनाकार आहेत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. रचनेची तारीख आहे 7 नोव्हेंबर 1875. अक्षय नवमीच्या शुभदिनी त्यांनी हे वंदे मातरम हे गीत लिहिलेले होते. याचे प्रथम प्रकाशन झाले होते बंगदर्शन या साहित्यिक मासिकामध्ये. त्यांच्या प्रसिद्ध आनंदमठ या कादंबरीचा हा भाग म्हणून प्रसिद्ध झाले होते. या वंदे मातरम या गीताचा म्हणजे या नावाचा अर्थ होतो आईला वंदन, म्हणजे मातृभूमीला प्रणाम करण्याचा हा जयघोष आहे. लक्षात घ्या वंदे मातरम 150 वर्षाचा हा आपला अभिमान आहे आणि बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी हे लिहिलेले आहे. स्वातंत्र्य लढ्यातील प्रेरणादायी घोषवाक्य आणि असंख्य स्वातंत्र्य सैनिकाच्या हृदयातील वंदे मातरम हे प्रेरणास्रोत आहे. राष्ट्रीय गीत म्हणून वंदे मातरमचा 24 जानेवारी 1950 या दिवशी आपण स्वीकार केलेला आहे. आपल्याला परीक्षेमध्ये तारीख देखील विचारली जाते. आपण नुकतेच जे काही MPSCची परीक्षा झाली होती त्यामध्ये याबद्दल आपल्याला ऑलरेडी क्वेश्चन आलेला आहे. त्यामुळे भारताचे राष्ट्रीय गीत आहे वंदे मातरम आणि याचा स्वीकार आपण 24 जानेवारी 1950 या दिवशी केलेला आहे. संविधानातील उल्लेख पाहूया. भारतीय संविधानाच्या कलम 51A यानुसार नागरिकांवर संविधान, त्यातील आदर्श,
संस्था, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करण्याचे कर्तव्य आहे. परंतु लक्षात घ्या, कलम 51A मध्ये राष्ट्रगीत जे वंदे मातरम आहे, याचा मात्र उल्लेख या कलमामध्ये नाहीये. तर यामध्ये राष्ट्रीय गीताचा आहे, म्हणजेच नॅशनल अँथमचा आहे, परंतु नॅशनल सॉन्ग याचा उल्लेख या 51A मध्ये नाहीये. वंदे मातरम हे केवळ एक गीत नव्हे, तर भारत मातेच्या सन्मानाची, स्वातंत्र्याची आणि एकतेची अमर गर्जना आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी होते. तर याच चालू घडामोडीवर आधारित आता एक मी प्रश्न विचारणार आहे. ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार नागरिकांवर राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करण्याचे कर्तव्य आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 कलम 49, पर्याय क्रमांक 2 कलम 51A, पर्याय क्रमांक 3 कलम 370 आणि पर्याय क्रमांक 4 कलम 21. विद्यार्थी मित्रांनो, नुकताच आपण याबद्दल माहिती पाहिली आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. तुम्ही सर्वांनी आता याचं उत्तर कमेंटमध्ये पोस्ट करायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.